नमस्कार मित्रांनो, मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एक वेगळा प्रयोग केलेला आहे। यामध्ये ही जी मादी आहे, असीलची मादी आहे आणि ही जी आहे तर ही एकदम चांगल्या पद्धतीने खुडूक झालेली आहे आणि आपण हिला वेगळी सोय न करता फक्त तिच्या जाळीमध्ये डब्बा आणि त्याच्या खाली अंडी ठेवलेली आहेत। तर तिला आपण सोडत वगैरे नाही, ती तिच्या पद्धतीने बाहेर येणार, चारा पाणी खाते आणि परत आतमध्ये जाऊन बसते। तर बघूयात आता पुढे कशा पद्धतीने ही पिल्लं काढते। तर हिला ही सगळी सोय केलेली असताना तिला चारा पाणी खाण्याची पण हे राहत नाही। तर बरीच लोक विचारतात खुडूक कोंबडी कशी ओळखावी। आता इथे आपल्या लक्षात येत असेल की ही पूर्ण खुडूक हात लावायला लागलं तरी पूर्ण पिस वगैरे हे करते आणि तिला चारा पाण्याचीच पण हे नाही आहे। तर तिला आपण आता सध्या चारा खायला सोडलेला आहे। सोडलेलं म्हणजे तिला फक्त बाहेर ओढलेलं आहे। तर ती आता तिच्या पद्धतीने चारा खाणार आणि परत आतमध्ये आहे तर ती जाऊन बसेल। तर या पद्धतीने हिला पूर्ण मोकळीक दिलेली आहे। ज्यावेळेस बाहेर यायचं आहे त्यावेळेस बाहेर येणार आणि ज्यावेळेस आतमध्ये जायचं आहे तर त्यावेळेस आतमध्ये जाणार। तर असं एकदम जे नैसर्गिक पद्धतीने पक्षी झाडावर आपली पिल्लं काढायची, तर त्या पद्धतीने आपण हा एक वेगळा प्रयोग आपण करतो आहोत। तो जर यशस्वी झाला तर आगामी काळात आपण याच पद्धतीने प्रयोग करणार आहोत। जर यशस्वी झाला तर नक्की आपल्या समोर नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत। तर या पद्धतीने ही बघा बिना खाद्य खाताच आता परत आतमध्ये जाऊन बसते। तर अशा पद्धतीच्या जर नैसर्गिक कोंबड्या खुडूक झाल्या आणि नैसर्गिक पद्धतीने जर त्यांनी पिल्लं काढले तर भविष्यात त्यांची पिल्लं पण खूप चांगली होऊ शकतात आणि आपल्याला एक चांगलं ब्रीड हे मिळू शकतं। तर या पद्धतीने आपण ह्या कोंबडीचा प्रयोग करत आहोत। जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून खूप सारे महत्त्वाचे चांगले व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला माहितीपूर्ण मिळत जातील। धन्यवाद।